हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपले चॅनलवर। त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजचं म्हणजे कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग बघितलेली आहे। तर आज आपण 36 साईजमध्ये पेपर कटिंग बघणार आहोत। तर ही 36 साईजमध्ये पण हा तुम्ही फॉर्म्युला 34 साईजमध्ये सुद्धा वापरू शकतात। फक्त बघा, टेपच्या ज्या 2-3 म्हणजे हे असतात ना, ते लाईन असतात ना, त्याचा फरक पडतो पाव इंचाचा। तर तुम्ही इकडे 34 साईजमध्ये सुद्धा करू शकता ब्लाऊज। तर इथे बघा, पूर्ण पेपर मी बघा हा डबल फोल्ड घेतलेला आहे। माझ्याकडनं जो आहे टेप ठेवलेली, तिकडनं ती बंद बाजू आहे, तिकडनं ओपन बाजू आहे। तर बघा, पूर्ण उंची आहे 14 इंच। तर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण की योगपट्टीसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। आता शोल्डर बघा मी घेतलेले आहेत 5.5 इंच। हा डीप नेक आहे म्हणून शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे। तसंच मी खाली आली आणि तिकडे सुद्धा 5.5 मी मार्क केलं, म्हणजे आपली रेष सरळ येईल। आणि त्याचा मुंडा जो आहे तो 6 घेतलेला। आता तुम्ही लक्षात ठेवायचा की ज्यावेळेस आपण शोल्डर जर 5 घेतलं तर मुंडा 6, म्हणजे मुंडा जो आहे तो अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा। आता इथे बघा, मी सरळ टेप ठेवली। छातीचा चौथा भाग 9 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 ते 1.25 इंच मी इथे मार्जिन ठेवलेली आहे। आता तुम्ही इकडे पण खालून पण चेक करून बघायचं की जी आपली रेष आहे ती सरळ आहे का। जर पुढे मागे असेल तर ते आपल्याला पुढे मागे करता येते, नाहीतर मग कधी कधी खाकेमध्ये जास्त गोल येण्याची शक्यता असते। तर त्याच्यानंतर काय करायचं बघा की 33 ही कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग येतो 8.25 इंच। त्याच्यामध्ये बॅक टक्ससाठी 1 इंच मी घेतला आणि 2 इंच ही मार्जिन घेतली। आता इथे काय करायचं बघा, जेवढी बघा, आता इथे समज तुम्हाला मी दाखवते का, जेवढा आपला छातीचा भाग येतो ना, म्हणजे पूर्ण हे, तर तेवढंच खाली पण घेतलं तरी काय नाही होत। तर इथे बघा, मी पहिला 3 इंचावर मार्क केली बन बाजूकडे, पुन्हा तिकडे 3 इंचावर मार्क केली, अर्धा इंचावर पुन्हा मार्क केली आणि जिथे 3 इंचावर आपण मार्क केली तिथून सरळ अशी रेष ही मारून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर बघा, ह्याचं मी सेंटर काढून घेत आहे। बघा, अशा प्रकारे सेंटर काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बघा, अशा प्रकारे आपण वरती जिकडे म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेल्या तिकडे अशा प्रकारे त्याला गोलाकार म्हणजे व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे। आता नंतर काय करायचं बघा की गळा, तर आता गळा बघा आपला डीप नेक आहे ना, तर इथे पण बघा मी आता मोजून घेते का इक्वल आलंय का। तर गळा आपला बघा डीप नेक आहे, त्याच्यामुळे मी इथे गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच घेत आहे। तुम्ही जर मागे दोरी बांधत असेल तर तुम्ही 2.5-3 इंच सुद्धा गळा रुंदी घेऊ शकतात। आता बघा, पुढचा जो गळा आहे तो इथे मी 7 इंचावर मार्क केली, तर तुम्ही इथे 7 इंचावर सुद्धा मार्क करू शकतात। नंतर मी पुन्हा 6.5 वर केले का त्यांचा गळा तेवढा होता, म्हणून मी तेवढं, तुम्ही 7-7.5 घेऊ शकतात। त्यानंतर अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे मी इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आणि बघा, जो आपण आर्मोल घेतलेला बघा, तिकडनं 1/2 इंच एवढं मध्ये यायचं बघा, अशा प्रकारे। आणि तिकडनं बघा 1.5 इंचावर मी मार्क केली, पुन्हा तिकडनं 1 इंचावर मार्क केली। तर अशा प्रकारे इकडे बघा मी त्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे। आणि जी फिटिंगची बाजू आहे तिकडे बघा, मी तुम्हाला इथे दिसत असेल आतल्या बाजूला थोडंसं फिटिंगच्या साईडला घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या बघा खाकेमध्ये मग फुगा तयार होतो, मग त्याच्याने फुगा तयार होणार नाही किंवा गोल येणार नाही। त्यानंतर कटोरी बघा मी इथे 5.5 इंच घेतलेली आहे आणि 2.5 इंचपर्यंत बघा मी सरळ अशी रेष मारून घेतलेली आहे। आणि बघा, आर्मोलकडनं जी मधली रेष आहे तिकडनं 2.5 इंचावर मार्क केली आणि इकडनं अर्धा इंचावर मार्क केली। त्याच्यानंतर बघा, अशा प्रकारे इझी आपला कटोरीचा परफेक्ट असा शेप आलेला आहे। त्याच्यानंतर बघा, जो आपला गळा बघा, आता जे आपला म्हणजे पुढचा गळा असतो तिकडनं बघा मी 1/2 इंचावर तिरकस रेष मारली, म्हणजे आपला गळा उतरत नाही। त्याच्यानंतर बघा का
जी बाहेरची बाजू आहे तुम्हाला इथे समजतच असेल ती कट करून घ्यायची आहे। बघा अशा प्रकारे अशी, आणि जी तिरकस रेष मारलेली गळ्याकडे ती सुद्धा मी लगेच कट करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला हे 2 पार्ट भेटून जातात, एक बॅक पार्ट आणि एक फ्रंट पार्ट भेटून जातो। त्यानंतर बघा जो मधला मेन सेंटर आहे तिकडनं मी कट करून 2 सेपरेट पार्ट करून घेतलेले आहेत। त्यानंतर बघा काय करायचं का, आपण बघा उंचीमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला होता, तर आपल्याला 1.5 इंच कशासाठी की फ्रंट पार्टसाठी आपल्याला 1.5 इंच लागतो, बॅक पार्टसाठी फक्त आपल्याला 1 इंचच लागतो। तर जो एक्स्ट्राचा अर्धा इंच आहे तो आपल्याला बॅक पार्टमधनं कट करायचा आहे। आणि त्यानंतर बघा जो आपण बॅक साईडचा टक्स घेतो तर तो बघा 4.5 इंचावर मी मार्क केली, नंतर त्याची उंची मी 4.5 इंच घेतली। त्यानंतर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला तर तो अर्धा इंचामध्ये कन्वर्ट करायचा आणि अशा प्रकारे तो टक्स मारून घ्यायचा। आणि त्यानंतर बघा आपण पुढच्या साईडला जशी 2.25 इंचावर गळा रुंदी घेतलेली तेवढीच 2.25 इंच, तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा रुंदी टाकू शकतात। 5च्या नंतर तुम्ही किती खाली जाऊ शकतात। त्यानंतर असा बॉक्स तयार केला आणि त्याच्यानंतर जो आपल्याला गळा हवा आहे तो इथे तुम्ही कट करू शकता। त्यानंतर बघा हा दुसरा पार्ट आहे आपला फ्रंट पार्टचा, तर इथे बघा ही जी योक पट्टी आहे ना, इथे जेव्हा आपण जॉईंट देतो मेन फॅब्रिक व ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस तिथे बघा पुढचा भाग हा कमी येतो आणि मागचा भाग हा जास्त होतो। त्यासाठी आपल्याला 1.5 इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचा, म्हणजे अर्धा इंच तिथे एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचा आहे। तर इथे बघा जो फ्रंटचा आर्महोल आहे तो सुद्धा मी कट केला। त्यानंतर बघा जी ही कटोरी आहे ती आहे तशी इथे कट करून घ्यायची आहे, बघा अशा प्रकारे। आणि त्याच्यानंतर गळासुद्धा मी कट करून घेतलेला आहे। तर इथे आपल्याला बघा हे फ्रंट पार्टचे 3 पार्ट हे आपल्याला भेटलेले आहेत। तर हा जो कटोरीचा पार्ट आहे हा दुसऱ्या कागदावर आपल्याला ॲज इट इज मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे जसं आहे तसं इथे मार्क करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या कटोरीचा काहीही काम नाही, त्यानंतर ती कटोरी टाकून द्यायची। आता इथे बघा इथे काय करायचं का, दोन्ही साईडनं बघा, आता ह्या साईडनं 1.5 इंच आणि ह्या साईडला 1.5 इंच अशा प्रकारे मार्क करून घ्यायचा। आणि इकडे बघा आता इकडनं कटोरी जॉईन करायची आहे, तर तिकडनं मी अर्धा इंचावर बघा मार्क करून अशा प्रकारे गोलाकारामध्ये ते शेप दिला। त्यानंतर इकडनं हुक पट्टी आपण लावतो तिकडनं बघा अशा प्रकारे इथे मी सरळ रेष मारून घेतलेली आहे। त्यानंतर बघा त्याचा जो मेन सेंटर आहे तो इथे आपल्याला काढायचा आहे, बघा। आणि नंतर बघा अशा प्रकारे पूर्ण 3 इंचच आपल्याला म्हणजे तिथे टक्ससाठी 3 इंचाची रेष ओढावून घ्यायची आहे, वरती 1.5 इंच आणि खाली 1.5 इंच। त्यानंतर अशा प्रकारे तिरकस आपल्याला रेष मारून ते कट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कटोरी वाढवायची आहे। तर जर तुम्हाला कटोरी साईजनुसार कशी म्हणजे घ्यायची ते जर तुम्हाला समजत नसेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मग मी तुमच्यासाठी छातीनुसार कटोरी कशी घ्यायची ह्याचा मी सविस्तर व्हिडिओ बनवेल। तर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आणि लाईक करा। आणि बघा त्यानंतर बघा मी पूर्ण कटोरी जशी आहे तशी कापून घेतली। त्यानंतर त्याचा मधोमध सेंटर काढून घ्यायचा बघा अशा प्रकारे, आणि थोडाफार एक्स्ट्राचा जो कागद असेल एक्स्ट्राचा तर तो तिथे कट करून घ्यायचा। त्यानंतर 1.5 इंच बघा अशा प्रकारे त्याची 1.5 इंच मार्क केली आणि उंची मी 2.5 ते 2.25 इंच घेतली। आणि त्यानंतर बघा आपल्या ब्लाऊजचा पफ केवढा सुंदर आलेला आहे। तर इथे मी तुम्हाला ठेवून दाखवते कशा प्रकारे बघा पफसुद्धा बघा केवढा सुंदर आलेला आहे। तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला म्हणजे पेपर कटिंग दाखवलेली आहे। तुम्ही न घाबरता बिंदास तुम्ही ब्लाऊज कटिंग करून शिवू शकतात। आणि तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा का तुम्ही जर शिवला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। चला तर मग बाय।